तर बच्चू कडू यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश। बच्चू कडू यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। शिवसेना इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती आणि अखेर आता ते शिवसेनेत पक्ष प्रवेश त्यांनी केलेला आहे। तर त्यांचा हा प्राथमिक सदस्यत्व नोंदणीचा अर्ज आपण पाहतोय। तर ओम प्रकाश बाबाराव कडू हे त्यांचं नाव, त्यांना बच्चू कडू या नावाने ओळखलं जातं। तर त्यांचा हा प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज म्हणजे फॉर्म ज्याला म्हणूया आपण, तो आपण या ठिकाणी पाहतोय। त्यांचा अशा प्रकारे शिवसेनेतला पक्षप्रवेश झाल्याचं आपल्याला या अर्जाद्वारे पाहता येतंय। तर थोड्याच वेळात स्वतः बच्चू कडू असतील, एकनाथ शिंदे असतील, सगळेच सेनेचे नेते असतील, ते प्रसार माध्यमांना सामोरे जातील। बच्चू कडू यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झालेला आहे। सकाळी बोलतानाच त्यांनी दिव्यांग असतील, शेतकरी असतील यांच्या प्रश्नांसाठी म्हणून आपण राजकीय ताकद वाढवण्याच्या दृष्टीने शिवसेनेत प्रवेश करतोय। संघटना कायम राहणार आहे, प्रहार ही संघटना कायम ठेवत शिवसेनेत पक्षप्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। जे मुद्दे होते, हमीभावाचा मुद्दा असेल, पेरणी ते कापणी, शेतकऱ्यांच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील, दिव्यांग मंत्रालय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने शिवसेनेत पक्षप्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं। राजकीय ताकद शिवसेनेची वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार असं त्यांनी सांगितलेलं होतं। ओम प्रकाश बाबाराव कडू हे मूळचं त्यांचं नाव, बच्चू कडू म्हणूनच त्यांना ओळखलं जातं। आक्रमक असे नेते आहेत ते आणि त्यांचा हा प्राथमिक सदस्य नोंदणीचा अर्ज आपण पाहतोय। शिवसेनेतला त्यांचा प्रवेश पार पडलेला आहे। तर दुसरीकडे निवासस्थानी, शिंदे यांच्या निवासस्थानी ही लगबग आपण पाहतोय। याच ठिकाणी दुसरं नाव जे आहे ते सुद्धा अधिकृतपणे जाहीर केलं जाईल। बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांची नावं निश्चित असल्याची माहिती समोर येते। अधिकृतपणे या ठिकाणी घोषणा केली जाईल आणि मग उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधान भवनात हे सगळे नेते दाखल होतील। दोन दृश्य, एकीकडे शिंदे यांच्या निवासस्थानी ही सगळी लगबग, त्या ठिकाणी बच्चू कडू थोड्याच वेळात शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे पक्षप्रवेश करतील। तर दुसरीकडे त्यांनी प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज भरल्याचा बच्चू कडू यांचा हा अर्ज आपण पाहतोय। तर अचलपूरमधून ते विधानसभेवर निवडून गेलेले आहेत। आधी अपक्ष, मग प्रहार जनशक्ती हा त्यांचा प्रवास राहिलेला होता। बच्चू कडू यांचा प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज, शिवसेना या पक्षाचा हा प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज आपण पाहतोय। त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडलेला आहे। अधिकृतपणे हे सगळेच नेते जे आहेत ते आता प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सामोरे जातील। अधिकृत घोषणा पक्षाकडून दोन नावांची थोड्याच वेळात केली जाईल। टीव्ही स्क्रीनवर उजवीकडे आपण तीच लगबग पाहत होतो। तर बच्चू कडू यांचा हा शिवसेनेतला प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज, शिवसेनेतूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झालेली होती आणि आता आज प्रहार संघटना कायम ठेवत पक्षीय पातळीवर किंवा राजकीय पातळीवर ते शिवसेनेत पुन्हा एकदा प्रवेश करतायत। एक प्रकारचं ते स्वगृही परततायत असंच म्हणता येईल। त्यांनी दिव्यांग असेल, शेतकरी असतील या प्रश्नांसाठी आणि त्या मुद्द्यावर अधिकाधिक राजकीय दृष्ट्या या सगळ्यांसाठीच न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। राजकीय दृष्ट्या त्यांचं शिवसेनेत विलीनीकरण, संघटना मात्र कायम राहणार आहे। तर विधान परिषदेसाठी बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे या दोघांची नावं शिवसेनेकडून निश्चित आहेत। अधिकृतपणे थोड्याच वेळात घोषणा होईल। तर दुसरीकडे ओमप्रकाश बाबाराव कडू म्हणजेच बच्चू कडू, ज्यांना आपण ओळखतो, आक्रमक असे ते नेते, शेतकरी, दिव्यांग यांचे मुद्दे सातत्यानं मांडलेले सातत्यानं मांडताना आपण त्यांना पाहिलेले, त्यासाठीची त्यांची आक्रमक आंदोलनं सुद्धा आपण पाहिलेली आहे। अमरावतीचा अचलपूर हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ, 2024 मध्ये त्यांचा पराभव झाला, मात्र त्याआधी ते 4 वेळा त्या ठिकाणाहून निवडून गेले। तर बच्चू कडू यांचा प्राथमिक सदस्य नोंदणीचा अर्ज टीव्ही स्क्रीनवर डावीकडे आपण पाहतोय। दुसरीकडे बच्चू कडू या ठिकाणी जिथे ही सगळी लगबग सुरू होती तिथे आलेले आहेत। उदय सामंत त्यांच्या सोबत आहेत, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची अगदी या क्षणाआधी काही वेळापूर्वी बैठक सुद्धा सुरू असल्याची माहिती समोर आली होती।